हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय अर्चूज वर्ल्ड चॅनल. आणि आज मी तुम्हाला ताकाच्या कढीची रेसिपी सांगणार आहे आणि विशेष एक टीपही देणार आहे की ज्यामुळे तुमची कढी कधी फुटणार नाही. तर त्यासाठी आधी मी फ्रीजमधलं दही होतं ते थोडंसं मिक्सरला फेटून घेतलं आणि मग त्यासाठी कढी म्हटल्यानंतर कढीपत्ता तर फ्रेश असा पाहिजेच. तर माझ्या गॅलरीमध्ये जे कढीपत्त्याचं छोटंसं झाड आहे त्याचं मी एक कढीपत्त्याची काडी घेतली आणि ती स्वच्छ अशा कढीपत्त्याची काडी आणि मिरचीचा ठेचा आणि त्यानंतर लागणारे मसाले मी सगळे एकत्र आधी काढून घेणार आहे. जिरे घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे आणि मोहरीही घेत आहे. मोहरी तर संपली, हरकत नाही, माझ्याकडे आहे स्पेअरला, तर मी ती काढून घेते. आणि मग त्यासोबतच मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घालत आहे. माझ्याकडे कढीला तुपाची फोडणी असते, त्यामुळे एक सुंदर अशी वेगळी चव येत असते कढीला. तुम्ही कशाची फोडणी देता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी एकीकडे कुकर आणि एकीकडे मी स्वीटकॉर्न देखील शिजायला ठेवलेले आहेत गॅसवरती. आणि त्यासोबतच राहिलेलं म्हणजे हिंग आणि हळद मी काढून घेतलेलं आहे. मला असं ऐनवेळी सगळं पळापळ करण्यापेक्षा सगळं हातात सामान स्वयंपाकाचं तरी लागतं. सो मी सगळं असं कट्ट्यावरती माझ्या ओट्यावरती काढून घेते आणि मग मी कोणताही पदार्थ करायला घेत असते. तर मी आता कढीला फोडणी देत आहे. तर थोडासा तुपाला कड आला, थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी टाकत आहे मोहरी. आणि ही मोहरी तडतडली, छान अशी मोहरीच्या तडतडण्याचा आवाज आला की त्याच्यामध्ये मी टाकत असते कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं तेलातच टाकायची, त्यामुळे तो स्वाद अख्ख्या फोडणीला म्हणजे अख्ख्या त्या पूर्ण पदार्थाला येत असते. तर अशी कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर त्याच्यावरून जात आहे की जिऱ्याची फोडणी. तर जिरे एक अर्धा चमचा टाकलं आहे, त्याच्यानंतर अर्धा 1 चमचा टाकत आहे मी तीळ. आणि हे सगळं सामान टाकल्यानंतर त्यामध्ये मिरचीचा ठेचा. मिरचीच्या ठेच्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मिरची देखील टाकू शकता. आणि ठेचा टाकला तर तो करपू नये याची देखील काळजी घ्या, नाहीतर तो कडवटाचा थोडासा स्मेल येत राहील. तर यामध्ये माझ्या मुलीची फरमाईश होती थोडीशी तिखट चालेल कढी, म्हणून मी अर्धा चमचा मिरचीची जी काही ठेचा केलेला होता पेस्ट होती ती वाढवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकत आहे हिंग. आणि हे सगळं मी मंद गॅसवरती करत आहे, गॅसची फ्लेम खूप मंद ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे हळद आणि थोडंसं एक पाव वाटीच मी पाणी टाकलेलं आहे. तर इकडे मी काय केलेलं आहे, 1 चमचा बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ आहे. आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून हे मिश्रण देखील मी फोडणीत टाकत आहे. तर ही स्टेप आहे की ज्यामुळे माझी कढी कधी फुटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे राहिलं होतं मीठ, तेही मी आता टाकलेलं आहे. आणि गरम झाल्यानंतर याची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ताक किंवा दह्याची जी काही पेस्ट आपण बनवलेली आहे तर ते आपण मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे. तर बघताय तुम्ही, हे खूप घट्ट असं वाटत आहे. आणि आमच्याकडे कढी ही पिण्यासाठी आवडत असते. आणि आता पावसाचे थंडीचे दिवस आहेत, थंडगार वारं सुटलेलं असतं, तर गरम गरम कढी प्यायला आमच्याकडे खूप आवडते. सो मी ती पातळ अशी कन्सिस्टन्सी कढीची ठेवत असते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात पाण्याची पातळी ठेवा, म्हणजे कमी जास्त पाणी घालू शकता. तर यामध्ये वरून मी हिरवीगार अशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता मी वाट बघत आहे याच्या उकळीची. तर एकदा का याला उकळी आली आणि मी हे माझ्या मुलीला टेस्ट करण्यासाठी देत आहे. माझ्या मुलीला कढी आवडलेली आहे, परफेक्ट तिखट मीठ आहे असं कमेंट करून तिने सांगितलेले आहे. आणि आता तुमची वेळ आहे कमेंट करून सांगायची. तर त्याआधी ही रेसिपी घरी करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली कढी ते. धन्यवाद.